नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपल्याला पाहायचे आहेत भाषेचे अलंकार. भाषेचे अलंकार म्हणजे काय? फिगर्स ऑफ स्पीच. आता फिगर्स ऑफ स्पीचचा अर्थ भाषेचे अलंकार. आता अलंकार हा शब्द आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरतो. अलंकारला आपल्या बोली भाषेतील शब्द आहेत दागिना. आपण आपले सौंदर्य खुलून दिसावेत, आपण सुंदर दिसावं म्हणून निरनिराळे अलंकार आपण वापरत असतो. त्याचप्रमाणे कवी, लेखक भाषेमध्ये निरनिराळे अलंकार वापरत असतात आणि या अलंकारामुळे कविता ही संगीतमय बनत असते आणि वाचनप्रिय बनत असते. त्याच प्रकारे आपण या ठिकाणी इंग्रजी भाषेतील अलंकार पाहणार आहोत. अलंकाराला इंग्रजी भाषेत फिगर्स ऑफ स्पीच असे म्हणतात, म्हणजेच भाषेची अलंकारे. भाषेचे अनेक अलंकार आहेत, तर आपण आपल्यासाठी म्हणजे 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी जी महत्वाचे अलंकार आहेत ती एक 8 अलंकार आपल्याला या व्हिडिओज मध्ये पाहायचं आहे. आणि या व्हिडिओ मध्ये मिळणारी माहिती ही तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे. ही माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर हा जो काही व्हिडिओ आहे तुम्ही अवश्य पहा. त्याच्या सोबत माझ्या क्रिएटिव्ह क्लास देवनी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना तुम्ही शेअर करा. तर चला आपण पाहूयात भाषेचे अलंकार, फिगर्स ऑफ स्पीच. तर भाषेचा पहिला अलंकार आपण या ठिकाणी घेतलेला आहे. तो अलंकार आहे पर्सॉनिफिकेशन. आता पर्सॉनिफिकेशन म्हणजे काय? पर्सॉनिफिकेशन म्हणजे चेतन गुणोक्ती अलंकार. तर चेतन गुणोक्ती अलंकाराला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता पहा, चेतन गुणोक्ती अलंकार म्हणजे काय? अमानवीय वस्तूला एखाद्या ओळीत मानवी भावना, गुणविशेष दिलेले असतात तेव्हा चेतन गुणोक्ती अलंकार हा होतो. आता पहा मित्रांनो, कसं असते, कवी लेखक निर्जीव वस्तूमध्ये जिवंतपणा आणण्यासाठी बऱ्याच अमानवीय वस्तूंना मानवी चेतना किंवा मानवी भावना ते देत असतात आणि त्याच ठिकाणी जो अलंकार होतो त्याला आपण चेतन गुणोक्ती अलंकार असे म्हणतात. त्याचे आपण इथं 2 उदाहरणं घेतलेले आहेत, ते पाहूयात. माउंटेन्स आर सिंगिंग अ सॉन्ग. आता माउंटेन्स आर सिंगिंग अ सॉन्ग. माउंटेन्स म्हणजे काय? पर्वत. पर्वत गाणे गात आहेत. आता गाणे हा गुणधर्म कुणाचा आहे? मानवाचा. पण या ओळीमध्ये गाणं कुणाला गायला सांगितलेलं आहे? पर्वतांना. पर्वत ही मानवीय नसताना देखील त्यांना मानवी चेतना, गाणे हा गुणधर्म देण्यात आलेला आहे. म्हणून या ओळीमध्ये माउंटेन्स आर पर्सॉनिफाईड, म्हणजे जे माउंटेन्स आहेत ते काय केलेले आहेत? पर्सॉनिफाईड केलेले आहेत. त्यानंतर आपण दुसरा उदाहरण पाहूयात. स्टार्स जम्प्ड इन द स्काय. स्टार्स म्हणजेच काय? तारे. कुठे उड्या मारत आहेत? आकाशात उड्या मारत आहेत. आता उड्या मारणे हा गुणधर्म कुणाचा आहे? मानवाचा आहे आणि तो दिलेला आहे कुणाला? स्टार्स. स्टार्स म्हणजेच काय? ताऱ्यांना. तर या ठिकाणी लक्ष द्या, या अलंकाराला आपण समजून घेऊयात. अलंकार हा कसा वापरला जातो? तर जे अमानवीय म्हणजे मानवी नसलेले वस्तू असेल, भावना असेल, कल्पना असेल, त्याला मानवी चेतना किंवा गुणधर्म दिलं जाते, त्यालाच आपण चेतन गुणोक्ती अलंकार, त्याला पर्सॉनिफाईड म्हणतो. तर दोन्ही वाक्यामध्ये पाहूया, इथं माउंटेन्स पर्सॉनिफाईड झालेले आहेत आणि इथं स्टार्स पर्सॉनिफाईड झालेले आहेत. तर आपण यानंतर पुढचा अलंकार पाहूयात. पुढचा अलंकार आहे ॲलिट्रेशन. आता ॲलिट्रेशनचा अर्थ होतो, ॲलिट्रेशन म्हणजे अनुप्रास अलंकार. ॲलिट्रेशन म्हणजेच काय? अनुप्रास अलंकार. आता अनुप्रास अलंकार काय आहे पाहूयात. कवी अनेक पद्यात्मक पद्धती वापरून कविता संगीतमय करत असतो. त्यामध्ये भाषेचा गोडवा वाढवण्यासाठी एकाच प्रकारचा ध्वनी ओळीत पुन्हा पुन्हा वापरला जातो. म्हणजेच मित्रांनो, जर समजा एखादा कवी एखाद्या ओळीमध्ये एकाच प्रकारचा ध्वनी परत परत वापरत असेल तर त्याला आपण काय म्हणूयात? ॲलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच वापरलेला आहे असं आपण म्हणूयात. याचे बरेच उदाहरण आहेत. बघा, एकाच प्रकारचा ध्वनी एखाद्या ओळीत परत परत वापरल्यामुळे ती कविता, ती ओळ संगीतमय बनते. तर या ठिकाणी आपण त्याचे उदाहरण पाहूयात. ब्युटिफुल बर्ड्स आर चिर्पिंग ऑन द ट्री. आता या ठिकाणी लक्ष द्या मित्रांनो,
ब्युटिफुल बर्ड्स. तर बी हा जो साऊंड आहे, हा बी साऊंड हा रिपीट आलेला आहे. बी साऊंड इज रिपीटेड फॉर म्युझिकल इफेक्ट. म्हणजेच बी साऊंड हा म्युझिकल इफेक्ट तयार करण्यासाठी परत परत आलेला आहे. म्हणून या ठिकाणी हा जो अलंकार आहे त्याला म्हणतो आपण ॲलिट्रेशन. म्हणजे एखाद्या ओळी एखादा ध्वनी परत परत येत असेल तर त्या ठिकाणी ॲलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच होतो. त्याचं दुसरा उदाहरण पाहूयात. सोनू सॅंग अ सॅड सॉन्ग. तर या ओळीमध्ये यस हा जो साऊंड आहे तो 1 2 3 4 वेळेस आलेला आहे. म्हणजेच यस हा साऊंड म्युझिकल इफेक्ट तयार करण्यासाठी परत परत आलेला आहे. म्हणून आपण या ठिकाणी ॲलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच आहे असं आपण समजूया. म्हणजेच हा अलंकार तुम्हाला थोडक्यात समजला असेल. या अलंकाराचं वैशिष्ट्य काय, तर एखाद्या ओळीमध्ये एखादा ध्वनी म्युझिकल इफेक्ट तयार करण्यासाठी परत परत रिवाइज केला जातो, परत परत रिपीट येतो, त्यालाच आपण म्हणायचं ॲलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच. तर यानंतर आपण तिसऱ्या फिगर ऑफ स्पीच कडे जाऊयात. तिसरा जो फिगर ऑफ स्पीच आहे त्या फिगर ऑफ स्पीचचे नाव आहे रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच. त्याची डेफिनेशन पाहूयात. रिपिटेशनचा अर्थ होते पुनरावृत्ती. आता पहा, ओळीत जेव्हा पुनरावृत्ती करून भाषेचे सौंदर्य वाढवले जाते त्याला पुनरावृत्ती अलंकार असे म्हणतात. म्हणजेच एखादा शब्द एखाद्या ओळीत पुन्हा पुन्हा येत असेल, त्यामुळे तो शब्द पुन्हा पुन्हा आल्यामुळे त्या भाषेचं सौंदर्य वाढत असेल, ती कविता अधिक खुलून दिसत असेल, म्हणून त्या ठिकाणी त्याला रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच म्हणतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. ॲलिट्रेशन मध्ये फक्त ध्वनी हा परत परत येतो आणि रिपिटेशन मध्ये एक शब्द पुन्हा पुन्हा येतो. तर दोन्ही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेला आपल्याला कन्फ्युजन होते, कारण ॲलिट्रेशन मध्ये आपल्याला वाटते रिपिटेशन आणि ॲलिट्रेशन सारखेच आहेत वाटते, परंतु त्याच्यामध्ये फरक आहे. एखादा ध्वनी एखादा अक्षर जर परत परत येत असेल तर त्या ठिकाणी कोणता अलंकार असतो, ॲलिट्रेशन. आणि पूर्णच्या पूर्ण एखादा शब्द जर एखाद्या ओळीत परत परत येत असेल तर त्या ठिकाणी असतो रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच, आणि त्याला आपण म्हणायचं पुनरावृत्ती अलंकार. तर त्याचे उदाहरण आपण पाहूयात. त्याचं उदाहरण आहे कीप फिट लिटल मॅन कीप फिट. आता हा कीप फिट नावाचा जो शब्द आहे, कीप फिट, हा कीप फिट नावाचा शब्द एकाच ओळीमध्ये दोनदा आलेला आहे. म्हणजे शब्दाची पुनरावृत्ती आहे. रिपिटेशन मध्ये शब्दाची पुनरावृत्ती असते आणि ॲलिट्रेशन मध्ये अक्षराची पुनरावृत्ती असते. त्यानंतर पहा, आपण लहानपणी ऐकलेली एक कविता आहे ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार. आता ट्विंकल नावाचा शब्द एकाच ओळीत दोनदा आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी जो फिगर ऑफ स्पीच होतो त्या फिगर ऑफ स्पीचला आपण म्हणायचं रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच, म्हणजेच पुनरावृत्ती अलंकार. तुम्हाला हे दोन्ही अलंकारामधलं फरक कळाला असेल अशी मी अपेक्षा करतो आणि पुढील अलंकाराकडे जातो. तर पुढचा अलंकार आहे सिमिली. आता सिमिली म्हणजे उपमा. बघा, कवी आणि लेखक जे आहेत ते कविता ही अधिक प्रभावी होण्यासाठी, कवितेचा अर्थ अधिक प्रभावीपणे समजण्यासाठी एखाद्या गोष्टीची उपमा दुसऱ्या गोष्टीला दिली जाते. तर या ठिकाणी सिमिले हा जो अलंकार आहे तो आपण पाहूयात. या अलंकारात एकाची तुलना दुसऱ्याला दिलेली असते आणि ह्या अलंकाराला ओळखण्याचं एक वैशिष्ट्य आहे, आणि ते वैशिष्ट्य असं आहे की या अलंकारामध्ये लाईक, ॲज आणि सच हे 3 शब्द या अलंकारामध्ये अलंकार दाखवण्यासाठी आलेले असतात. म्हणजे ज्या वेळेला एका गोष्टीची उपमा दुसऱ्या गोष्टीला दिली जाते त्यावेळेला ह्या तिन्हीपैकी एक शब्द आपण वापरत असतो. आता याचे आपण उदाहरण पाहूयात. ही इज ब्रेव लाईक अ लॉयन. आता ही आणि लॉयन दोन आहेत आणि त्यांच्यातलं साम्य आहे. काय आहे? ब्रेव. ब्रेव म्हणजे कसा? शूर. आता तो लॉयन इतका शूर आहे, म्हणजे तो सिंहासारखा शूर आहे. आता ही आणि लॉयन या दोघात तुलना दर्शवण्यासाठी, दोघातलं साम्य दाखवण्यासाठी लाईक नावाचा शब्द इथं आलेला आहे. त्यानंतर दुसरा उदाहरण पाहूया. टीचर इज अ लाईक अ कॅन्डल. शिक्षक हा मेणबत्ती सारखा असतो, स्वतः जळतो आणि इतरांना प्रकाश देतो. म्हणजेच
या ठिकाणी कोणता अलंकार आहे? सिमिली. म्हणजे शिक्षकाला कुणाची उपमा मिळालेली आहे? कॅन्डल. कॅन्डल म्हणजेच काय? मेणबत्ती. तर शिक्षकाला इथं मेणबत्तीची उपमा मिळालेली आहे. यानंतरचा अलंकार आपण या ठिकाणी पाहूयात. आता पहा मित्रांनो, आपल्याला उपमा म्हणजे सिमिले अलंकार आणि मेटाफर. मेटाफर म्हणजे रूपक अलंकार, याच्यामध्ये बऱ्याच वेळेला कन्फ्युजन होते. बऱ्याच 12वीच्या विद्यार्थ्यांना देखील कन्फ्युजन झालेलं मी पाहिलेलं आहे. तर आपण दोन्ही अलंकार अगोदर समजून घेऊयात. सिमिली हा अलंकार तुम्हाला कळाला. आता आपण पाहूयात मेटाफर अलंकार. आता मेटाफर म्हणजे काय? तर या अलंकारात तुलना केली जात नाही, तर त्या दोन्ही वस्तू, व्यक्ती, ठिकाण, प्राणी हे एकच आहेत असं सांगितलं जाते. इथं याच्या सारखा तो नाही तर हाच तो आहे असं सांगितलं जाते. मेटाफर आणि सिमिलीला ओळखण्याची एक ट्रिक सांगतो मित्रांनो. सिमिलीमध्ये लाईक, ऍज आणि सच हे येते, तर मेटाफर मध्ये लाईक, ऍज, सच येत नाही. तर त्याचं उदाहरण आपण या ठिकाणी पाहूयात. पूजा इज अ स्टार ऑफ आवर क्लास. म्हणजे पूजा नावाची जे विद्यार्थिनी आहे ती आमच्या क्लासेसची काय आहे? स्टार आहे. पहा, पूजा आणि स्टार. पूजा ही स्टार आहे. कुठली? क्लासेसची. आता पूजाला उपमा मिळालेली आहे कशाची? स्टारची. परंतु सिमिली सारखी उपमा नाही. पूजा ही स्टार सारखी नाही, तर पूजा हीच स्टार आहे. इथं मेटाफर अलंकार होतो. म्हणजे मेटाफर मध्ये एखादी वस्तू, व्यक्ती, प्राणी, ठिकाण त्याच्या सारखा आहे असं न सांगता हीच ती व्यक्ती आहे, हीच तो प्राणी आहे, हाच तो ठिकाण आहे असं सांगण्याचा इथं प्रयत्न केलेला असतो. त्यानंतर टाइम इज मनी. आता पहा मित्रांनो, वेळ हा पैसा सारखा नाही, वेळ हाच पैसा आहे हे मेटाफर मध्ये असते. आणि सिमिली मध्ये असते टाइम इज लाईक मनी. वेळ हा पैशासारखा आहे. तर हा फरक तुम्हाला निश्चितच कळालेला असेल. या ठिकाणी तुम्ही कन्फ्युजन होणार नाहीत अशी मी अपेक्षा करून पुढच्या अलंकाराला कडे जातो. तर पुढचा अलंकार आहे हायपरबोल. आता हायपरबोल हा जो शब्द आहे त्या शब्दातच तुम्हाला कळेल. हायपरबोल म्हणजे अतिशयोक्ती. हायपरबोल म्हणजेच काय? अतिशयोक्ती. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आपला गुणधर्म असतो. आता गुणधर्म काय असतो? एक मानवी स्वभाव आहे की एखादी गोष्ट आहे तसं न सांगता अधिक फुगवून, अधिक वरचढ करून सांगितलं जाते. त्यालाच आपण म्हणतो हायपरबोल फिगर ऑफ स्पीच. आता पहा, या अलंकारामध्ये एखादी कल्पना, विचार, घटना अधिक फुगून सांगितली जाते तेव्हा हायपरबोल हा अलंकार होतो. म्हणजे अतिशयोक्ती अलंकार तुम्हाला माहित असेल. आता बघा, मानवी गुणधर्म आहे. गावात जर एखादी छोटा सापाचा पिल्लू निघालेला असेल तर तो दुसऱ्या घरात जाईपर्यंत एवढंच निघालेला सापाचा पिल्लू एवढा मोठा साप झालेला असतो. आणि हा कशामुळे? तर मानवी स्वभाव आहे. आणि मानवी स्वभाव कसा आहे? तर एखादी गोष्ट आहे तसं न सांगता अधिक वरचढ करून, अधिक फुगवून आपण सांगत असतो. तर या ठिकाणी त्याचे उदाहरण पाहूयात. ही रॅन फास्टर दॅन वाइंड. म्हणजे तो वाऱ्यापेक्षा वेगाने पळाला. आता ऍक्च्युअल मध्ये पहा, एखादी व्यक्ती वाऱ्यापेक्षा वेगाने पळू शकतो का? नाही. परंतु सांगणाऱ्या व्यक्तीने, त्याची रनिंग फास्ट असेल कदाचित, परंतु सांगणाऱ्या व्यक्तीने कसं सांगितलेलं आहे? त्याला अधिक वरचढ करून, अधिक फुगवून सांगण्याचा प्रयत्न या वाक्यामध्ये केलेला आहे. तर हा अलंकार ओळखण्यासाठी खूप सोपा आहे. कारण एखादी गोष्ट आहे तशी न सांगता अधिक वरचढ करून, अधिक फुगवून सांगितले जाते. तिथे इंग्रजीमध्ये हायपरबोल हा अलंकार होतो आणि मराठीमध्ये अतिशयोक्ती हा अलंकार होतो. त्याच्या मराठीमध्ये बरेच उदाहरण तुम्ही पाहिलेले असतील. जसं दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, मामाजीची दाढी झाली, भाऊजीची शेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओंगळ गेला आणि त्यात उंट पोहून निघाला. असे अनेक उदाहरण आपल्याला अतिशयोक्ती या अलंकाराचे पाहता येतील. तर पुढचं उदाहरण पाहूयात आपण. ही डान्स्ड इन द एअर. म्हणजे तो हवेत नाचतो. आता मानवासाठी हे पॉसिबल आहे का हवेत नाचणं? नाही. तर या ठिकाणी आता तो एखादी स्टेप हवेत करत असेल, पण सांगणाऱ्या व्यक्तीने काय सांगितलेलं आहे? तो हवेत नाचतो म्हणून. तर या ठिकाणी आपण ओळखून घ्यायचं की ही गोष्ट मानवाला शक्य नाही, परंतु इथं सांगताना अतिशयोक्ती, अधिक जास्त फुगवून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. तर हा अलंकार तुम्हाला निश्चितच कळालेला असेल. आणि आपण पुढच्या अलंकाराकडे जाऊया. पुढचा 7वा अलंकार आहे ऍपॉस्ट्रॉफी. त्याला आपण
परोक्ष अलंकार म्हणतो. आता हा अलंकार समजून घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा, हा अलंकार बऱ्याच कवितेमध्ये वापरला जातो आणि तो अलंकार असा आहे की ज्या वेळेला एखादी व्यक्ती म्हणजे स्पीकर बोलत असते परंतु लिस्नर तिथं अवेलेबल नसतो, त्यावेळेला जो अलंकार असतो त्यालाच म्हणायचं ऍपॉस्ट्रोफी फिगर ऑफ स्पीच. तर या ठिकाणी लक्ष द्या, कवी या अलंकारामध्ये प्रत्यक्षपणे अप्रत्यक्ष वस्तू व्यक्ती कल्पनेसोबत बोलतो. म्हणजे बोलणारा प्रत्यक्षपणे बोलतो परंतु पुढची व्यक्ती, पुढची वस्तू, पुढची कल्पना ही प्रत्यक्षपणे तेथे नसते. तर तो अप्रत्यक्ष वस्तू व्यक्ती कल्पनेसोबत बोलतो. आता आपण देवाला जेवढ्या प्रार्थना करतो आपण प्रार्थना करणारे तिथं अवेलेबल असतो, म्हणजे आपण प्रत्यक्षपणे असतो, परंतु ज्याला प्रार्थना आपण करत आहोत ते प्रत्यक्षपणे अवेलेबल असत नाहीत. त्यालाच म्हणायचं आपण ऍपॉस्ट्रोफी फिगर ऑफ स्पीच. म्हणजे स्पीकर हा अवेलेबल असतो परंतु लिस्नर हा अवेलेबल राहत नाही. तर त्याचे आपण उदाहरण पाहूयात. गॉड प्लीज हेल्प मी, देवा मला मदत कर. आता मी कोणाला सांगतोय? देवाला. आता सांगणारा मी तुमच्या समोर आहे परंतु ऐकणारा देव तुमच्या समोर आहे का? नाही. त्यालाच ऍपॉस्ट्रोफी फिगर ऑफ स्पीच म्हणायचं. म्हणजे स्पीकर अवेलेबल असतो आणि लिस्नर अवेलेबल नसतो. त्यानंतर दुसरा उदाहरण पाहूयात. स्काय गिव्ह अस रेन. स्काय म्हणजे काय? आकाश. आम्हाला काय दे? पाऊस दे. आता मी सांगत आहे, कोणाला सांगत आहे? आकाशाला. सांगणारा मी इथं आहे परंतु ऐकणारा आकाश इथं आहे का? नाही. तर जितक्या प्रार्थना असतात, जितके प्रॉमिसेस असतात त्या सर्व हे कशामध्ये असतात? ऍपॉस्ट्रोफी फिगर ऑफ स्पीच मध्ये. बघा, ओ मून गिव्ह मी सम मूनलाइट. आता मी बोलतोय कोणाला? चंद्राला. चंद्र काय कर? मला थोडं चंद्रप्रकाश दे. बरं, चंद्रप्रकाश माझा ऐकत आहे का? नाही. माझ्या समोर तो अवेलेबल आहे का? नाही. त्यावेळेला जो अलंकार होतो त्याच अलंकाराला म्हणायचं ऍपॉस्ट्रोफी फिगर ऑफ स्पीच. त्यानंतर आपण पाहूयात इन्व्हर्शन. आता इन्व्हर्शन हा जो अलंकार आहे त्याला आपण व्युत्क्रम अलंकार असे म्हणतो. आता पहा, इंग्रजी लेखनाचे काही नियम आहेत आणि त्या नियमानुसारच इंग्रजी लेखन होत असतो, परंतु काही वेळा नियमाचा विचार न करता लेखन होते. कारण उद्गारवाचक वाक्यामध्ये तुम्ही पाहिलेला असाल, सब्जेक्ट कुठं असतो, वर्ब कुठं असतो, ऑब्जेक्ट कुठं असतो, याचा काहीच ताळमेळ नसतो. म्हणजे ग्रॅमॅटिकली करेक्ट जर वाक्य नसेल, व्याकरणाच्या नियमापेक्षा अर्थाला विशेष लक्ष द्यायचं असेल तर तिथं जो अलंकार वापरलेला असतो त्याच अलंकाराला म्हणायचं इन्व्हर्शन फिगर ऑफ स्पीच. आता हे इन्व्हर्शनला ओळखण्याची एक सोपी पद्धत, म्हणजे सर्वात सोपी पद्धत, त्याला कसं ओळखायचं? तर इन्व्हर्शन अलंकार नेहमी उद्गारवाचक चिन्हासोबतच येते. उद्गारवाचक चिन्हा व्यतिरिक्त इन्व्हर्शन अलंकार येत नाही. आपण त्याची व्याख्या पाहूयात अगोदर. व्युत्क्रम अलंकारामध्ये वाक्यातील शब्दाची रचना व्याकरणाच्या नियमानुसार नसते. म्हणजे याच्यात असलेले जे वाक्य आहेत ते ग्रॅमॅटिकली करेक्ट नसतात. पहिली गोष्ट म्हणजे सब्जेक्ट मागे पुढे झालेले असतात, म्हणजे वर्ड्स आर जम्बल्ड, म्हणजे शब्द हे जम्बल्ड गोंधळून गेलेले असतात. पहा, अचानक आपल्या पुढे एखादी घटना घडली तर आपण व्याकरणाचा विचार करतो का? काळाचा विचार करतो का? नाही. आपण कुठलाच विचार न करता आपल्या मुखातून काही शब्द अचानक बाहेर पडतात. त्याच वेळेला जो अलंकार होतो त्या अलंकाराला म्हणायचं इन्व्हर्शन फिगर ऑफ स्पीच. आणि ओळखण्याची दुसरी सोपी पद्धत म्हणजेच काय? इन्व्हर्शन फिगर ऑफ स्पीच मध्ये नेहमी उद्गारवाचक चिन्ह येत असतात. त्याचे उदाहरण पाहूयात. डिसिजन आय मस्ट मेक. आता हा जो वाक्य आहे हा 10वीच्या पुस्तकातला आहे. आता डिसिजन आय मस्ट मेक, वाक्य कसं असलं पाहिजे? आय मस्ट मेक डिसिजन असं असलं पाहिजे. परंतु इथं ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे का? नाही. त्यानंतर पहा, ऑनेस्ट बॉय इज ही. आता ही इज ऑनेस्ट बॉय पाहिजे, परंतु इथं ऑनेस्ट बॉय ही इज अशा प्रकारचा हा वाक्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात द्या, या ठिकाणी आपण काय पाहिलेले आहेत? 8 फिगर ऑफ स्पीच पाहिलेले आहेत, जे की तुम्हाला 10वीला असेल, 12वीला असेल, स्पर्धा परीक्षेत असतील. आणि विशेष करून विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवा, हा टॉपिक तुम्हाला इतर कुठे शाळेत, कुठे कॉलेजमध्ये, कुठे ट्युशन मध्ये सहसा करून शिकवलं जात नाही. कारण फिगर्स ऑफ स्पीच हा जो टॉपिक आहे तो समजून घेण्यासाठी
समजण्यासाठी त्याला भाषेचं एक कौशल्य लागते आणि ते भाषेचं कौशल्य असल्याशिवाय या फिगर ऑफ स्पीच तुम्हाला सहसा समजत नाहीत. म्हणून या सर्व ज्या बाबी आहेत तुम्ही लक्षात घ्या. या सर्व बाबीचा तुम्ही अभ्यास करा आणि या सर्व बाबी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जातात आणि ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचं तुम्ही परीक्षेमध्ये पुरेपूर तुम्हाला फायदा होईल याची मी ग्वाही देतो. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना हा जो व्हिडिओ आहे याबद्दल तुम्ही काय करा, कळवा. एवढी मी अपेक्षा या ठिकाणी मांडतो आणि आजचा जो क्लास आहे तो मी या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.